सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज रक्षाबंधनाचा दिवस समस्त महाराष्ट्रातील महिलांसाठी ऐतिहासिक सुवर्ण दिवस ठरलेला आहे। रक्षाबंधनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी समस्त महाराष्ट्रातील महिलांच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी धर्मसंरक्षक कायदा आणून जो ऐतिहासिक, धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे त्याचे स्वागत करताना एक भगिनी म्हणून मला अत्यंत अभिमान वाटत आहे। शास्त्रात म्हटलेलं आहे की रक्षेत कन्येचे पुत्रचं, म्हणजे जशी आपण पुत्राची काळजी घेतो तशीच कन्येचे रक्षण आणि तिच्या अधिकारांचे रक्षण केले पाहिजे। भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्याला केवळ सोनेरी धाग्यात न बांधता त्याला कायद्याचे आणि संरक्षणाचे मजबूत कवच देण्याचे काम आपल्या देवाभाऊंनी केलेले आहे। महाराष्ट्रातील महिलांच्यावर होणारे अन्याय, त्यांच्या धर्मांतर आणि त्यांचा छळ विरोधात हा धर्म संरक्षण कायदा अगदी ढालीप्रमाणे उभा राहणार आहे। आज समस्त महाराष्ट्र पाहतो आहे की जेव्हा एक भाऊ समस्त महाराष्ट्रातील कोट्यावधी बहिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तो त्याला केवळ कायद्याची व्रजमूठ देऊन त्यांना पाठिंबा तर दर्शवत अवश्य त्याच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी धर्मसंरक्षक कायदा आणत आहे। आणि समस्त महाराष्ट्रातील देवाभाऊ भगिनींच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करते आणि आभार मानते की तुम्ही हा धर्मसंरक्षण कायदा आणून समस्त महाराष्ट्रातील महिलांचे रक्षण तर केलेच आहे, एक बंधू म्हणून तुम्ही आम्हाला जे वचन दिले आहे तो हा सदैव हा कायदा प्रत्येक महाराष्ट्रातील स्त्रीचे रक्षण करील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।